सोलापूरच्या औसे वस्ती आमराई परिसरात शॉर्ट सर्किटमुळे विकास घोडके या भाजी विक्रेत्याच्या घराला भीषण आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झाला. घरातील फर्निचर, कपडे, मुलांचे शालेय साहित्य यासह जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्याने घोडके कुटुंब उघड्यावर आले आहे. या आगीत अंदाजे 2 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून ज्या गाडीवर संसार चालत होता त्याच गाडीवर आता जळालेल्या वस्तू भंगारात नेण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वीज बिल थकबाकीमुळे कनेक्शन तोडले असतानाही मेन लाईन सुरू ठेवल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. स्मार्ट मीटरमुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत पीडितांनी तात्काळ नुकसान भरपाई व सखोल चौकशीची मागणी केली आहे. आमचा संसार उद्ध्वस्त झाला, आम्हाला न्याय द्या, अशी आर्तहाक घोडके कुटुंबाने प्रशासनाकडे दिली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माझे नाव विकास मारुती घोडके, राहणार औसे वस्ती आमराई सोलापूर, घर नंबर 278. मी भाजीपाला एकूण करून खातो. मी एक दिवस लाईट बिल भरले नसल्यामुळे लाईट बिल कट केले. दुसऱ्या दिवशी भरणार होतं. उन्हाळ्यामुळे आम्ही वर सगळेजण झोपलो होतो. पहाटे सुमारे 5:30-6च्या दरम्यान बघितलं तर घरातनं धूर येत होता. घरातनं कशामुळे धूर येते म्हणून बघितलं तर पूर्ण आग घरात लागली होती आणि पूर्ण जेवढं सामान माझं घरचं होतं ते सगळं उद्ध्वस्त झालंय, जळून खाक झालेलं आहे माझं सगळं सामान. मग एमएससी बोर्डाचे चुकी आहे हे. मला ते कळकळीची विनंती आहे की माझं ते भरपाई त्यांनी द्यावी, नाही तर अन्यथा मी काय कारवाई करावी शकेल ते मलाही माहित नाही. तेवढं माझी दखल घ्यावी ही नम्र विनंती आहे. ज्या मी करून खातो सगळं सामान उद्ध्वस्त झालेलं आहे. त्या गाडीवर सगळं सामान माझ्या घरचं सगळं ठेवलेलं आहे. मी काही शिल्लक राहिलं नाही, फक्त एक जोड कपड्याच्या अंगावर आहे. मी सगळं जळून खाक झालेलं आहे माझं. हे बी गल्लीतल्या लोकांनी कपडे दिले, खायला प्यायला काल धरणं त्यांनी द्यायला. आमचं सगळं बंद आहे. सगळे कपडे लता कपडे लोकांनी दिलेले. आमच्या मुलींची 3 मुली आहेत, माझी बायको आहे, त्यांनाही सगळ्या गल्लीतने सहकार्य केलेलं आहे. त्यांचेच कपडे घालून आता सध्याला थांबलोय. मी उद्ध्वस्त माझा सगळा संसार झाला, मी बाहेर बसलेलो आहे. तरी विनंती करून माझी जरा दखल घ्या. मी 25 तारखेला दिनांक 25/4/2026 रोजी आग लागल्यामुळे सगळं जळल्यामुळे मी वायरमॅनला बोलून घेतलो. वायरमॅनला विचारलं कशामुळे झालं, तर त्यांनी शॉर्ट सर्किट झाला म्हणलं. मग माझी लाईट कट असताना शॉर्ट सर्किट कसं होतं, मग मीटर हे नवीन लावल्यामुळं त्यामुळे शॉर्ट सर्किट झालंय. त्यांनी भरपाई मला सगळी द्यावी ही माझी नम्र विनंती आहे. माझं नुकसान कमी 2-2.5 लाख रुपये झालेलं आहे. एमएससी बोर्डाने मला माझी भरपाई द्यावी. त्यांनी कधी बसवलं मीटर बसून आता 2 महिने झालेले आहे. मी नको म्हणताना हे नवीन मीटर बसवले, स्मार्ट मीटर म्हणतात त्याला, त्याच्यामुळे झालेलं आहे. त्यांनी विचारलं तर त्यांनी शॉर्ट सर्किट झालाय म्हणून बघून त्यांनी गेले. त्यांना पहिला मी बोलवलं होतं, त्यांनी सांगितलं की शॉर्ट सर्किट झालाय त्यामुळे घरात आग लागली. पाट 5:30ला उठले होते, 3 वाजता उठले होते. अगोदर 3 वाजता उठले होते, बाथरूमला जायचे होते आणि मीटर फास्ट पळायला लागले होते. परत मीटर फास्ट पळायला लागले होते, जाऊ दे म्हणून बाथरूमला जाऊन मी वर गेले, झोपले. परत झोपल्यावर 5:30ला आले. मी 5:30ला आल्याबरोबर पोरीला तास चालू झाले 10वीची. पोरीला पाणी ठेवा म्हणून खाली आलते. बघितल्यावर बाथरूम मधनं आणि खिडकीतनं धूर यायला लागले होते. दरवाजा उघडल्यावर बघितल्यावर आणि फ्रीज आणि कपाट जळा लागलं होतं, फाक राख झालता. हे कापड सुद्धा राहिले नाही आमची, आम्ही दुसऱ्यांचे कपडे घातलेले आहे. आणि मी कसं तरी हिम्मत करून गॅस टाकी बाहेर काढले. लेकरांनी पण वरनं उठवले, बाहेर खाली आलो आम्ही सगळं मिळून. आता काय पण राहिलं नाही. आणि एमएस बोर्डवाल्याला त्यांना बोलून घेतलं. त्यांनी बघितलं, हातला पण बघितलं. त्यांनी काय म्हणलं की शॉर्ट सर्किट झालं म्हणून म्हणलं त्यांनी. म्हणलं एकदा बघून गेलं सर, ठीक आहे म्हणलं. त्याच्यानं झालं म्हणलं. आम्ही बसलं, सगळं स्वच्छ करायला लागलो होतं. अजून खाली आतमध्ये करंट असेल म्हणून अजून एकदा गपचे 12 का 1 वाजता आलता. आल्यावर अजून बघायला लागलो. मी म्हणलं बाहेर का 10 वेळा फोटो काढत बसता, सकाळी फोटो काढून गेलो ना. तुमची चुकी आहे म्हणून तुम्ही आता रीडिंग कमी करून यासाठी सकाळ 3 वाजता फास्ट पळायला लागलो होतं. आता कमी करून तुमची चुकी नाही दिसायला पाहिजे म्हणून आता कमी करून ती फोटो दाखवतो. सकाळचं फोटोच झाकून ठेवा म्हणून तुमची चुकी नाही दिसायला पाहिजे म्हणून तुम्ही तसं करायला लागलो का म्हणून. आता 10वी ती एकदा झालं म्हणलं, 2दा झालं म्हणलं, तिसऱ्यांदा का असते 10 वेळा फोटो काढायची.
हा मला नाही काय नाही पाहिजे मला. आमच्या अंगावर कपडे पण नाही, खायला राहिले नाही, घर सगळं पूर्ण झळलंय. वाटलंच तर तुम्ही इथं येऊन बघा, फोटो काढून न्या. आम्हाला नाही द्या. आम्ही 3 मुली, मी मिस्टर आहे ती, आम्ही 4 जण राहतो बा. लाईट कट केले होते त्यांनी. लाईट कट करत असताना कसं जाळ लागल्या, सगळं वायरी खाली आले होते, लाईटीचे वायर जळून घरात. आणि घरात झोपले असता आम्ही सगळं मेलाच असतो ना. हा तुम्ही काय भरपाई दिला असतो का त्या टायमाला, कसं मेलेत म्हणून? हा आम्हाला नाही पाहिजे.